नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, तुम्ही तर थंबनेलला पाहिलंच ना, अगदी बरोबर आहे. आज आपण हे गव्हाच्या पिठाचं गूळ घालून असं मिश्रण करणार आहोत आणि हे तेलामध्ये सोडून ना अगदी 3 ते 4 दिवस टिकणारा पदार्थ करणार आहोत. आता हा नेमका काय केला असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना गूळ असं आपण चिरून घेणार आहोत. इथं मी गूळ वापरत आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता. बघा, गूळ असा का नाही काळा घ्यायचा, जो की केमिकल विरहित असतो बघा, आणि अगदी छान गोडीला असतो आणि चिरण्यासाठी सुद्धा मऊ असतो बघा. तुम्ही गूळ हा फोडून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता, पण सर्वात सोपी पद्धत म्हणायला गेलं तर गूळ असा चिरून घेणे. बघा, छान एकसारखा सगळा गूळ असा आपला चिरून इथं झालेला आहे. आता गुळाचं प्रमाण किती ते तर तुम्हाला पुढे सांगतेस, पण तुमच्या आवडीनुसार म्हणजे गोड कितपत खाता कितपत कमी खाता त्याच्यानुसार कमी अधिक प्रमाण ठेवू शकता. तुम्हाला ना हा पदार्थ किती प्रमाणामध्ये करायचा आहे ना त्याच्यावर प्रमाण हे गुळाचं ठरतं. तर इथं तर मी 1 कप गव्हाचं पीठ वापरणार आहे ना, त्याच्यासाठी पाऊण कप इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे. आता हा मोजून घेतलेला गुळ ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये घालायचं पाणी. तर पाणी इथं 1 कप इतकं सुरुवातीला घातलं आणि नंतर अर्धा कप इतकं, एकूण 1.5 कप इतकं पाणी वापरलेलं आहे आणि पाऊण कप इतका गुळ. तुम्ही 1 कप गुळ घेतलात ना तरी सुद्धा चालेल. आता इथं आपल्याला काही ह्या गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही. फक्त हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवून आपण ह्याच्यातला जो गुळ आहे ना तो वितळून घेणार आहोत, म्हणजेच की ह्याच्या पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत. गुळ असा एकसारखा आपण पातळ चाकूने चिरल्यामुळे ना इथं विरघळायला वेळ लागत नाही. पण जर गुळाचे मोठे खडे असतील ना तर तो लवकर विरघळत सुद्धा नाही बरं का ह्या पाण्यामध्ये. बघा, संपूर्ण इथं गुळ हा विरघळलाय. गुळ असा विरघळून पाण्यामध्ये झाला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये ना थोडासा आपल्याला लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तर पाव काप लिंबाची इतकाच ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेतलाय. ह्याने ना आपला पदार्थ जास्त दिवस टिकतोच आणि ना मऊ लुसलुशीत छान असा चविष्ट होतो, म्हणून इथं वापरलेला आहे. आता हे पातेलं ना फॅन खाली नेऊन ठेवायचं किंवा सतत हलवत राहिला ना तर लगेचपणे गुळाचं पाणी थंड होतं. तोपर्यंत इथं बघा आपल्याला काय घ्यायचं आहे. जे रोज आपण घरामध्ये चपातीसाठी वापरतो बघा, तेच इथं 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप इतका बारीक रवा घेतलाय. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरवूनच घ्या. आता सर्व हे आपण चाळणीमध्ये इथं काढून घेतलंय आणि एका भांड्यामध्ये हे चाळून घेणार आहोत. गव्हाचं पीठ, बारीक रवा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असतो ना, म्हणून बघा खाली ह्याचा असा कचरा राहिलेला आहे, तो आता आपण बाजूला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ करत असला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते. आणि इथं बघा, वेलची, सुंठ आणि बडीशोप ह्याची पावडर ना इथं साधारण पाव चम्मच इतकी वापरले. तुम्हाला हवं तर तुम्ही नुसती वेलची पूड वापरलात तरी सुद्धा चालेल, पण सुंठ आणि बडीशोपने ना छान असा फ्लेवर, मस्त असे आपला हा पदार्थ तयार होतो. आता छान असं ह्या पिठामध्ये सर्व मिसळून घेतलं आणि हे जरा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा, जे आपलं गुळाचं पाणी होतं ना ते थंड झालेलं आहे. मग आपण गाळणीने असं गाळून घेऊयात, कारण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळला त्यावर लिंबाचे बी सुद्धा पडले. कधी कधी ना गुळामध्ये सुद्धा कचरा असतो, त्याच्यामुळे नेहमी गुळाचं पाणी हे असं आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे. आता जी आपण कढई बाजूला ठेवली होती ना त्याच्यामध्ये हे थोडं थोडं करून गुळाचं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. एकदम घालायचं नाही, नाहीतर ह्याच्यामध्ये ना गुठळ्या होतात, म्हणून. आता इथं चमच्याने मिक्सळून घेतलं तर छान प्रकारे मिक्स होत नाही, म्हणून इथं मिक्सरच्या साह्याने ना मी छान प्रकारे हे फेटून घेणार आहे. आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर करायचं आहे. हे गव्हाचं असल्यामुळे ना जरा चिकट असतं, त्याच्यामुळे छान आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. मला तर वाटतं तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा. तर आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठाची गूळ घालून ना मालपुवा. बघा, सर्वांना आवडतो मालपुवा, पण मालपुवा म्हणलं की मैद्याचा बनला जातो. मग बरेच जण मैद्याचे पदार्थ खात नाहीत. मग इथं ना आपण गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा वापर करून हे मालपुवा करणार आहोत. अगदी हे मालपुवे ना 3 ते 4 दिवस खराब होत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये आपण कुठेही दुधाचा वापर केलेला नाही, म्हणून. खरं सांगायला गेलं तर मालपुवा म्हणलं का मैद्याचं पीठ ना हे दुधामध्ये मळलं जातं, असं मिश्रण हे तेलामध्ये तळलं जातं आणि नंतर ना साखरेचा पाक करून त्याच्यामध्ये टाकले जातात. ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. पण इथं आज जर मी वेगळ्या पद्धतीत हे मालपुवा करत आहे. बघा, ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून छान असं फेटून हे बॅटर तयार केलं. हे बॅटरमध्ये ना अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत. बघा, अगदी स्मूथ असं बॅटर झालं. आणि हे बॅटर झालं कसं ओळखायचं बघा, चमचा उलटा करायचा आणि अशी लाईन मारायची, ती मोजली जात नाही, म्हणजे छान प्रकारे इथं आपलं हे मालपुवासाठी बॅटर परफेक्ट तयार आहे असं समजायचं. आपण जे गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण घेतलं ना ते अगदी बरोबर होतं. म्हणजे बघा, इथं जवळजवळ 5 ते 6 चमचे इतकंच गुळाचं पाणी उरलेलं आहे. अगदी तुम्हाला कधी कधी ते सुद्धा वापरू शकतं, कारण सगळं हे गव्हाच्या पिठावर अवलंबून असतं.
पण तुम्हाला ह्या टाईपचं बॅटर होसपर्यंत पाणी घालायचं आहे. ह्याच्यापेक्षा पातळ किंवा ह्याच्यापेक्षा घट्ट करायचं नाही. आता बघा, गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. ते छान असं मध्यम गरम असावं. जर तेल गरम नसेल तर हा मालपुवा तेलकट बनेल, आणि तेल जर जास्तच कडकडीत गरम असेल ना तर मालपुवाला वरून रंग येईल पण आतून मात्र कच्चे राहतील. ते खाण्याची इच्छा होणार नाही आणि जास्त तेलकट सुद्धा होतील. त्यामुळे तेल हे मध्यमच गरम. हे बॅटर ना तेलामध्ये सोडत असताना ना सगळीकडे पसरवायची गरज नाही, एका ठिकाणीच घालायचं. हा मालपुवा आपोआप पसरला जातो. मालपुवा तळत असताना गॅस मध्यम ठेवायचा आणि वरलं तेल जे गरम आहे ना ते मालपुवावरती सोडायचं आणि छान असा रंग येऊसपर्यंत हे तळून घ्यायचं आपल्याला, बरं का. बघा किती टम्म फुगणारा इथं आपला मालपुवा छान खुसखुशीत असा तयार झालेला आहे. आता जर तुम्हाला हे मालपुवे तेलकट आवडत नसेल ना तर बघा, चाळणीवरती असे काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघलं जाईल. आता बघा, इथं दुसरा मालपुवा सोडत आहे. एकाच ठिकाणी असं आपल्याला साधारण एक पळीभर इतकं बॅटर सोडायचं आहे, बस, बाकी काहीच करायचं नाही. आणि बघा, वरतून गरम जे तेल आहे ना ते असं सोडायचं. बघा किती छान, अगदी पुरीसारखे हे आपले मालपुवे छान टम्म फुगतात, बरं का. रिझल्ट तुमच्या समोर आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. बघा, आज जर आपण वेगळ्या पद्धतीत हे मालपुवे केले, असे मालपुवे केल्यामुळे ना अगदी 4 ते 5 दिवस खराब होत नाहीत. हे असे मालपुवे केल्यामुळे ना जास्त चिकट किंवा चिवट सुद्धा होत नाहीत. जे आपण पाकामध्ये करतो का नाही मालपुवे, ते जर असे चिकट होतात, कारण सगळा पाक असतो. आपण घेताना ना नीट खाता सुद्धा येत नाही मालपुवा. पण तुम्ही असे जर गोड हे मालपुवे केलात ना तर सहज घेऊन खाता सुद्धा येतात आणि मुलांना फार आवडतात, बरं का. कारण हे गोड असल्यामुळे आणि हे पौष्टिक सुद्धा आहेत, कारण आपण गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा वापर केल्यामुळे. आता बघा, इथं मी एक एक करून सुरुवातीला मोठे मालपुवे दाखवले तुम्हाला, पण ना तुम्ही थोडं थोडं मिश्रण घालून असे छोटे छोटे सुद्धा करू शकता, बरं का. हे सुद्धा छान टम्म फुगणारे मालपुवे होतात. म्हणजे एका वेळेस तुम्ही भरपूर सुद्धा असे मालपुवे सोडून तळू शकता. पण मालपुवे तळण्यासाठी ना असं मोठं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे एका वेळेस जास्तचे सुद्धा मालपुवे हे तळून होतात. मला जर प्रवासमध्ये काहीतरी न्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे हे मालपुवे, बरं का. जे पाकातले मालपुवे असतात ना ते पाकातले असल्यामुळे आपले हात जरा चिकट होतात. हे मालपुवे ऑलरेडी गोड असल्यामुळे आपल्याला पाकात टाकायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही सहजपणे असे घेऊन खाऊ शकता. असे ह्या पद्धतीत हे मालपुवे केल्यामुळे ना पाक वगैरे करण्याचं झंझट तर राहतच नाही. मालपुवे हे 2 प्रकारेमध्ये बनले जातात बघा. जसं की हे गुळामध्ये मी दाखवले, आणि आणखीन एक ते की आपण डायरेक्ट तळून ना पाक करायचा आणि त्याच्यामध्ये हे सोडायचे. आणि मालपुवा म्हणलं की रबडीसोबत खातात. आज आपण हे गोड मालपुवे केल्यामुळे म्हणजे तुम्ही कोरडे जरी हे खाल्लात ना तरीसुद्धा खायला खूप छान लागतात. कुठलाच पाक किंवा रबडी ह्याच्यासोबत खाण्याची गरज नाही. अगदी तुम्ही हे मालपुवे ना प्रवासामध्ये सुद्धा खायला घेऊन जाऊ शकता. अगदी 3-4 दिवस खराब होत नाहीत. खरंच खूप छान लागतात. अगदी मऊ लुसलुशीत झालेत. आता बघा, लवकरच होळी येणार आहे का नाही, मग होळीविषयी आपण पुरणपोळी ही करतोच, पण बरेच जण ना मालपुवे सुद्धा करतात. मग नक्की तुम्ही होळीविषयीच हे मालपुवे करून बघा. मालपुवे करण्यासाठी बघा, अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही आणि जे काही साहित्य वापरलं ते घरात असणारं साधं साहित्य वापरलेलं आहे बघा. बरेच जण साखरेच्या पाकामध्ये टाकल्यामुळे मालपुवे खात नाहीत, पण आता गुळ वापरून तुम्ही नक्कीच हे मालपुवे करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील. आणि तुम्हाला असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी का नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला. चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.